सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस.ए. चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या सकाळी आपण एक सुमधुर गीत प्रभूच्या गौरवासाठी गाऊ. विजय संगीत गीत क्रमांक 109 आणि उपासना संगीत 257 असेल. 109 सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी. सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी, मी असे अशा कधी न देव उद्धरी. धैर्यहीन मी निराश घोर पातकी, भीती ही मनात फार सर्वदा दरी. प्रीतिपूर्ण दीन बंधू येशू भेटला, उद्धरीन मी तुला म्हणून बोलला. तारितो मला, तारितो मला, मी स्तवीन नित्यतया. तारितो मला. गोड शब्द जे स्वतःच येशू बोलला, मी कदापि टाकणार नाही पापिया. ऐकताची ते मनात हर्ष दाटला, मी धरुनी धीर जीव अर्पिलातया. प्रीतिपूर्ण दीन बंधू येशू भेटला, उद्धरीन मी तुला म्हणून बोलला. तारितो मला, तारितो मला, मी स्तवीन नित्यतया. तारितो मला. पाप भार रोग शोक सर्व वाहिले, मृत्यू भीती आणि दंड हे निवारिले. येशूने मनात दुःख नाही राहिले, पामरा मला स्वकीय त्याने तारिले. प्रीतिपूर्ण दीन बंधू येशू भेटला, उद्धरीन मी तुला म्हणून बोलला. तारितो मला, तारितो मला, मी स्तवीन नित्यतया. तारितो मला. येशूने मला स्वकीय रक्त ओतुनी, संसरुनी जी नवीन वाट दाविली. तीत चालण्यास आत्मशक्ती देऊनी,
वाची आरती अपार प्रीती लाविली. प्रीतीपूर्ण दीन बंधू येशू भेटला. उद्धरीन मी तुला म्हणून बोलला. तारितो मला, तारितो मला, मी स्तवीन नित्यतया. तारितो मला. प्रार्थना करूया. खरोखर दयाळू परमेश्वर पित्या, तू आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आम्हाला दिला, जो प्रीतीपूर्ण असा आमचा बंधू आहे. आणि प्रभू, तो आमच्यासाठी तुझ्याकडे मध्यस्थी करीत आहे. आज सकाळी पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो व आजच्या मनन चिंतनाला तुझ्या पवित्र नावामध्ये आम्ही सुरुवात करतो. प्रार्थना करतो आजचं होणारं मनन आशीर्वादित कर व आजची ही सकाळ आम्हाला तुझ्या कृपेत वाढीव. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आज लाजरस पाळकांची तब्येत बरी नाही म्हणून मी आज सकाळचं मनन घेत आहे. आज आपण लुकाचं शुभवर्तमान काढू आणि 9वा अध्याय काढू. मत्तई, मार्क आणि मग लूक. लुकाचं शुभवर्तमान अध्याय 9, 14 आणि 15 वचन बघा. लूक 9, 14 आणि 15. आता ही संपूर्ण गोष्ट आहे. ही पूर्ण गोष्टच मी आपणासमोर वाचून घेतो 10व्या वचनापासून. नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते त्याला सविस्तर सांगितले. तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेतसैदा नावाच्या गावाकडे एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्या मागून गेले. तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करीत होता. दिवस उतरू लागला तेव्हा ते 12 प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावात व शेतामळ्यात जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील, कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो. पण तो त्यांना म्हणाला, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ते म्हणाले, आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर 5 भाकरी व 2 मासे एवढ्यांशिवाय आम्हाजवळ काही नाही. कारण ते सुमारे 5,000 पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यास सांगितले, सुमारे 50-50 जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा. त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. तेव्हा त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरिता शिष्यास दिले. तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले आणि उरलेले 12 टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले. प्रसिद्ध चमत्कार आहे. या चमत्कारावर पुष्कळ वेळेला आपण मनन चिंतन केलेलं आहे. यावरती आपण पुष्कळ वेळेला उपदेश ऐकलेला आहे. परंतु येशू ख्रिस्ताने केलेले हे जे चमत्कार आहे यावरती मनन करत असताना काही गोष्टी आज सकाळी मी आपणासमोर ठेवू इच्छितो. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी महान चमत्कारी केली, ह्या चमत्कारांमध्ये 5,000 लोकांना जेव घालणं हा एक मोठा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार करत असताना काही गुण आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतात, काही गोष्टी दिसून येतात. 5,000 पुरुष आहेत, 50-50च्या रांगा केलेल्या आहेत आणि त्यांना बसवलेलं आहे. कोणालाच काही कल्पना नाही की आता काय होणार आहे. शिष्यांनाही नाही, लोकांनाही नाही. लोकांना तर असंच वाटत असेल की आता आम्हाला जेवण दिलं जाणार आहे, आणि शिष्यांना तर असं वाटत असणार आहे की अरे बापरे, आता ह्या 5 भाकरी आणि 2 मासे लोकांना कसे पुरणार. विचारांमध्ये ते मग्न असतील. परंतु येशूने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता हे सगळं केलं. येशूने वर आकाशाकडे मागितलं आणि आशीर्वाद मागून त्या वाढायला लावल्या. 12 टोपल्या उरल्या. सगळे खाऊन तृप्त झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये एक शिस्त आहे आणि एक व्यवस्था आहे. बघा, आमचा परमेश्वर पिता हा शिस्तीचा देव आहे, व्यवस्थेचा देव आहे. शिस्त कशी आहे? लोकांना असंच बसवलं का त्यांनी? इकडं बसा, तिकडं बसा, चांगली जागा बघून बसा असं सांगितलं का? नाही. 50-50च्या रांगा केल्या आणि मग बसवलं.
ह्याच्यावरून आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला शिस्त आवडते हे आम्ही समजून घेतो. आज आपल्या ख्रिस्ती जीवनाला जर शिस्त नसेल तर हे आमचं ख्रिस्ती जीवन भरकटणारं ख्रिस्ती जीवन आहे. शिस्त ह्याचा अर्थ काय की आम्ही उठतो किती वाजता, आम्ही झोपतो किती वाजता, आम्ही पवित्र शास्त्र आज वाचलं ठीक आहे, उद्या नाही वाचलं तर जाऊ द्या, असं करतो का? असं नाही करायला पाहिजे. आम्ही जे ख्रिस्ती शिस्त बाळगून आहोत आमच्यामध्ये ती शिस्त असलीच पाहिजे. आमच्या वागणुकीमधून ती शिस्त दिसली पाहिजे. या ठिकाणी येशूने असंच त्यांना सांगितलं नाही किंवा शिष्यांनाही सांगितलं नाही की बरं ठीक आहे असं करा, आता ते माझ्याकडे द्या आणि मग एकेकाला हातामध्ये जाऊन द्या, असंही नाही सांगितलं. एक प्रॉपर प्रभू येशू ख्रिस्ताने एक व्यवस्था केली आणि त्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना अगदी व्यवस्थित बसायला लावलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या देवाला शिस्त आवडते आणि आम्ही सगळ्यांनी मंडळीची शिस्त असो, सामाजिक शिस्त असो, आपल्या कुटुंबाची शिस्त असो, त्या शिस्तीनुसार जीवन जगलं पाहिजे. पुष्कळ लोक हे हरवलेल्या मेंढराप्रमाणे कळपात राहायला त्यांना आवडत नाही. देवाची शिस्त जी आहे ती शिस्त त्यांना आवडत नाही. त्यांना स्वैराचारी जीवन जगायला आवडतं. काहीतरी स्वैराचार करायचं, स्वतःच्या इच्छेने जगायचं, स्वतःच्या इच्छेने वागायचं, स्वतःच्या मनाला येईल तसं आपलं जीवन जगायचं. असे लोक जगामध्ये आहेत आणि असे लोक केवळ जगामध्ये नाही तर मंडळीमध्ये सुद्धा आहेत. महिला मुद्दा आपल्या मनामध्ये आपण करून घ्यायला पाहिजे की 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 लोकांना पुरून उरले. ते खाऊन तृप्त झाले. 12 टोपल्या सुद्धा उरल्या. प्रत्येक शिष्याच्या नावाने 1 टोपली असा आपण विचार करू. एवढं सगळं असताना देवाला त्यांना शिस्त शिकवायची होती, ख्रिस्ताला त्यांना शिस्त शिकवायची होती. मग हे उदाहरण इतक्या वर्षापासून आपण ऐकत आहोत. हे उदाहरण इतक्या वर्षापासून आपण आपल्या मनामध्ये घेतलेलं आहे. मग ह्या मनामध्ये घेतलेल्या उदाहरणाला आपण आज सकाळी असं घेऊ की मी पण शिस्तीने वागेल. माझ्या जीवनामध्ये परमेश्वराला शिस्त दिसून येईल. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला माझ्याकडे बघेल त्यावेळेला माझ्या बोलण्यामध्ये त्याला शिस्त दिसून येईल. माझं जीवन जगण्यामध्ये त्याला शिस्त दिसून येईल. माझी सकाळी उठल्याबरोबर केलेल्या प्रार्थनेमध्ये त्याला शिस्त दिसून येईल. महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आम्हाला दिसते ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने एक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्या लोकांना असंच कुठेही बसायला क्षमा करा, असंच कुठेही त्यांना बसायला सांगितलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने एक व्यवस्था केली आणि ह्या व्यवस्थेमध्ये त्याने शिष्यांना सगळ्यात पहिले सांगितलं की तुमच्याकडे काय आहे. शिष्य म्हणाले की आमच्याकडे काय नाही, परंतु एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहे. याचा अर्थ ती व्यवस्था आधी शिष्यांनी करायला पाहिजे होती. येशू शिकवण्यात मग्न आहे असं असताना शिष्यांनी हे बघायला पाहिजे होतं की आता सायंकाळ होते, सकाळपासून हे लोक आपल्या संगती आहे, आता हे जंगलामध्ये जातील तरी कुठं, खायला यांना काय मिळेल. व्यवस्था ही शिष्यांनी म्हणजे 12 शिष्य होते त्यांनी बघायचं काम होतं. एकाच्याही मनात असं नाही आलं का की अरे बापरे आता काय करायचं, एवढ्या वेळ लोक बसून राहिलेले आहे, काहीतरी केलं पाहिजे नाही का. पाण्याचा द्राक्षरस झाला त्यावेळेला हे लोक तिथं होते. ह्या 12 शिष्यांना ते माहिती होतं. पण मग आता इथं त्यांच्या मनात का असं आलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त यांच्यासाठी काहीतरी करेल, यांना काहीतरी खायला देईल. उलटा अविश्वासाने सांगतात की ते इतक्यांना कसं पुरणार. या ठिकाणी म्हणतात की आम्ही तशी व्यवस्था केलेली नाही आहे. याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक व्यवस्था असली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात शिस्त असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये व्यवस्थापन असलं पाहिजे. व्यवस्थापन आपण कोणाला म्हणतो की व्यवस्थापन एक चौकट असते, त्या चौकटीच्या बाहेर जात नाही. सामाजिक व्यवस्थापन आहे, आपल्या घराचं व्यवस्थापन आहे, आपल्या कुटुंबाचं व्यवस्थापन आहे, आपल्या मंडळीचं व्यवस्थापन आहे. ज्या गोष्टी मंडळीच्या नियमामध्ये नाही, ज्या पवित्र शास्त्राला धरून नाही, अशा गोष्टी आपण करत नाही. आणि त्याला जर कोणी करत असेल त्याला जर आपण बोललो तर लोकांना वाईट वाटण्याचं कारण काहीच नाही, कारण ही व्यवस्था आहे. आणि व्यवस्थेच्या अधीन ज्या वेळेला आम्ही राहतो त्यावेळेला ही व्यवस्था आम्हाला फळं देते. व्यवस्थेच्या अधीन राहिल्यानंतर आम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळतो. परंतु शोकांतिका अशी आहे, लोकांना प्रभूच्या व्यवस्थेमध्ये राहणं आवडत नाही, परमेश्वराच्या शिस्तीमध्ये राहायला आवडत नाही.
शास्त्री आणि परुषी यांच्यासाठी जे व्यवस्थापन होतं ते जुन्या कराराच्या नियमांना धरून ते होते. येशू म्हणतो की मी पूर्ण करायला आलेलो आहे, रद्द करायला नाही. आता त्यांनी येशूचं व्यवस्थापन समजून घ्यायला पाहिजे होतं. या शिष्यांनी येशू लोकांना सुवार्थ सांगत आहे, जग जाहीर करत आहे, ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती, परंतु ह्यांनी ती गोष्ट समजून घेतली नाही. आपण आपल्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचं व्यवस्थापन करत आहोत ह्याचं नियोजन करा. आपल्या कुटुंबासाठी काय व्यवस्थापन आहे? आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबातली लेकरं ही भविष्यामध्ये कुठं असणार आहेत? त्यांच्या भविष्यकालीन तरतुदीसाठी आम्ही आज काय करून ठेवलेलं आहे? साहजिकच आहे, ते सुद्धा आपल्या पायावर उभे राहतील, ते सुद्धा या समाजामध्ये पुढे जातील, परंतु आम्ही ते कॅपेबल होईपर्यंत, ते आपल्या पायावर उभे राहेपर्यंत आमची जबाबदारी आहे. आज मंडळीतला प्रत्येक सभासद उद्या उठून मंडळीचा एक आधारस्तंभ बनणार आहे. या मंडळीला तो पुढे घेऊन जाणार आहे. याची व्यवस्था आज आपण आपल्या मंडळीकडून करत आहोत. त्यामध्ये पवित्र शास्त्राचं अध्ययन देणं, तरुण संघ घेणं, महिला मंडळ घेणं, संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांना घडवणं, रविवारचे उपदेश, सकाळचं मॉर्निंग डिवोशन, गृहभेटी, आजारांच्या भेटी, सुखदुःखामध्ये मदत करणं, शैक्षणिक मदत करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या व्यवस्थेचा भाग आहे. हे मंडळीचं व्यवस्थापन आहे, हे समाजाचं व्यवस्थापन आहे. जोपर्यंत त्या शिष्यांना त्या व्यवस्थापनापर्यंत येता आलं नाही, तोपर्यंत त्यांना येशूचा उद्देश समजला नाही. मग आज तुम्हाला आणि मला प्रभूचा तो उद्देश समजून घेतला पाहिजे. आता तिसरी गोष्ट आहे, या ठिकाणी 5 भाकरी आहे आणि हे 2 मासे आहे, ते त्यांना दिले. 50-50च्या गटामध्ये त्यांना ठेवलं आणि 50-50च्या गटामध्ये ठेवून त्यांची ती व्यवस्था केली. त्याच्याने काय झालं? गर्दी झाली का? नाही, गर्दी नाही झाली. त्याच्याने शिष्यांची धावपळ झाली का? नाही, शिष्यांची धावपळ नाही झाली. त्याच्याने कोणाला पायाखाली तुडवलं गेलं का? जसं मॉब ब्लिचिंगचा प्रकार असतो, काहीतरी ते वाटप करतात आणि ते घेण्यासाठी लोक गर्दी करतात, एकमेकांच्या अंगावर पाया ठेवतात आणि मग एकमेकांना चेंगरतात. असं झालं का? चेंगराचेंगरी तिथं झाली का? किंवा एकमेकांना नावबोट ठेवणं असं झालं का? बरं, ते भाकर आणि मासे वाटताना भेदभाव झाला का, की ह्याला 2 तुकडे दिले, मला नाही दिले? नाही प्रियांनो, ह्याचा अर्थ जी आपल्याकडे साधनं आहे तिचं वाटप अतिशय चांगल्या रीतीने झालं. शिष्यांनी 5,000 लोकांना जेव घातलं, 12 टोपल्या पण गोळा केल्या. परंतु ह्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की कसल्याही प्रकारचं अव्यवस्था त्यांच्यामध्ये नव्हती. जी साधनं त्यांच्याकडे होती ती साधनं त्यांनी अगदी बरोबर शेवटल्या माणसापर्यंत पुरवली. शेवटला माणूस देखील खाऊन तृप्त झाला. तिथं गोंधळ झाला नाही, आरडाओरडी झाली नाही, चेंगराचेंगरी सुद्धा झाली नाही, नावबोटं ठेवण्याचा प्रकार सुद्धा झाला नाही, भेदभाव सुद्धा झाला नाही की यांना दिलं आम्ही उपाशी राहिलो. आज जगात बघितलं तर असंच होतं नाही का? वाटप करण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोचवण्यासाठी लोक नाही आहे, त्यांच्यापर्यंत मदत देण्यासाठी कसल्याही प्रकारचं सहाय्य नाही आहे. या सगळ्या गोष्टींकडे बघत असता एक गोष्ट बारकाईने आपल्या लक्षात घ्या की आम्हा सगळ्यांना प्रभूने त्याच्या व्यवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. मंडळीची आणि समाजाची निगा राखण्यासाठी तुम्ही आणि मी येथे जमलेले आपण सगळे मंडळीचं एक प्रभूचं नेतृत्व करणार आहोत. बघा, 5 भाकरी आणि 2 मासे यामधून किती धडे शिकायला मिळतात. अजून एक धडा शिकायला मिळतो, ते म्हणजे या ठिकाणी मोठा चमत्कार घडलेला आहे, परंतु हा चमत्कार एकदम शिस्तवार घडलेला आहे. आरडाओरडी नाही, गोंधळ नाही, किंवा एक व्यक्ती हालतोय, डोलतोय, आरडाओरडी करतोय आणि बाकीचे सगळे लोक जमिनीवरती पडलेले आहेत, एकमेकांच्या अंगावर चादर टाकावी लागत आहे, अशी परिस्थिती नाही आहे. किती शिस्तवार चमत्कार घडवला येशूने. काहीच त्याच्यामध्ये अशांतता दिसत नाही, किंवा असंही नाही की लोक काहीतरी नावं बोटं ठेवतील किंवा लाज वाटण्यासारखी लाजीरवाणी अशी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसून येत नाही. तर या ठिकाणी काय दिसत आहे? चमत्कार घडला, पण फार शिस्तवार घडला. 5 भाकरी आणि 2 मासे लोक खाऊन उठले, तृप्त झाले. अन्न खाऊन अगदी भरपेट ढेकर येईपर्यंत कदाचित ते जेवले असतील.
परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये कसल्याही प्रकारचं गैरशिस्तपणा दिसत नाही. येशूच्या चमत्कारामध्ये आणि आजच्या जगातल्या चमत्कारामध्ये दोन महत्त्वाचे फरक आहे. येशूचे चमत्कार त्याच ठिकाणी झाले, तेव्हाच झाले आणि पूर्णपणे झाले. येशूच्या चमत्कारांमध्ये गोंधळ नाही, येशूच्या चमत्कारांमध्ये एकमेकांना डावलणं नाही, येशूच्या चमत्कारांमध्ये भेदभाव नाही, येशूच्या चमत्कारामध्ये शांती आहे. बघा, वस्त्राला स्पर्श करून बरी होणारी महिला शांतीने बरी झाली. छप्परूस तरुण 4 मित्रांनी लकवा झालेल्या आपल्या मित्राला येशूच्या समोर खाटेसहित टाकलं. येशूने त्याला म्हटलं, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तेथेही गोंधळ नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शताधिपतीच्या चाकराला बरं केलं, शब्द मात्र बोलला, तेथे पण गोंधळ नाही आहे. याईराची कन्या येशूने बरी केली, ती बरी झाली, तिथंही गोंधळ नाही आहे. विधवेचा मेलेला मुलगा जिवंत केला आणि लोकांनी प्रभूचं गौरव केलं, तिथं पण गोंधळ नाही आहे. पाण्याचा द्राक्षरस प्रभू येशू ख्रिस्ताने केला, लोक खाऊन तृप्त झाले, पिऊन तृप्त झाले. भोजन कारभाऱ्याकडे आणलं आणि भोजन कारभारी वराकडे जाऊन म्हणतो, चांगला अजूनपर्यंत कसं काय ठेवलाय, तेथे पण गोंधळ नाही आहे. मग येशू चमत्कार करतो तेव्हा गोंधळ होत नाही. आणि आज येशूच्या नावाने चमत्कार लोक ज्या वेळेला करतात त्यावेळेला गोंधळ का होतो? चमत्कार असा करा की कोणाला तो कळायला नको. चमत्कार असा केला पाहिजे की तो आजूबाजूचे लोक देवाचं गौरव करतील, ना की त्या सभेचं, ना की आयोजकांचं, ना की त्या प्रचारकाचं. श्रेय परमेश्वराला आपण दिलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की आज चमत्कार होणार नाही किंवा होऊ शकत नाही. होतील, मोठमोठे होतील, कारण देवाचं वचन आहे, माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षा मोठे चमत्कार करेल. परंतु हे मोठे चमत्कार होतील तर त्याच्यामध्ये गोंधळ आहे का? मंडळीची शिस्त त्याच्यामध्ये जाते का? समाजाची शिस्त त्याच्यामुळे बिघडते का? किंवा त्यांच्या आरडाओरड्या करण्याने आजूबाजूचे लोक डिस्टर्ब तर नाही होते ना? किंवा त्यांच्या तशा वागणुकीमुळे त्यांच्या अंगावर कपडे टाकावे लागत आहेत, इतके ते उघडे वागडे तर होत नाही ना? गंभीर गोष्ट आहे प्रियांनो. मननचिंतनामध्ये आम्ही दररोज सकाळी आपल्या संगती हितगुज करतो, आपल्या विचारांना प्रेरणा देतो. आमचं कामच हे आहे की आपल्याला प्रेरणा द्यावी. मग बघा, चमत्कार छोटासा आहे, परंतु किती गोष्ट शिकायला मिळाल्या आपल्याला. या सर्व गोष्टींचं मनन चिंतन करा आणि प्रभुदेव बाप हे मनन आपल्या मनामध्ये ठेवण्यासाठी त्याची कृपा देव, त्याचा अनुग्रह देव आणि त्याला मान सन्मान देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये असलेली शिस्तबद्धता, यासोबतच आपल्या जीवनात असलेलं व्यवस्थापन, हे प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं करेल. आजच्या सकाळी सारा आदर परमेश्वराला देतो आणि आपल्या नित्याच्या प्रार्थना विनंत्या घेत प्रभूच्या चरणापाशी आपण जाऊया. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. संजय यशवंत पंडित, छाया बलवंत सिंग ठाकूर आणि स्नेहा योहान साखरे या प्रियांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला हार्दिक शुभेच्छा. नित्य प्रार्थना विषय घेऊन आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब आहेत. मी रेव्हरंट विश्वास पाडवी साहेबांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे यावं. सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करा. आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय पठारे पाळक साहेब आहे, शेवटी पुढे येऊन आशीर्वाद देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आजचा हे नवीन सुंदर दिवस तू आम्हाला दिलास आणि प्रभुदेव बापा तुझं वचन देखील आमच्या कानावर पडलेलं आहे. खरोखर प्रभू, 5,000 लोकांना जे काही प्रभुदेव बापा तू अन्नदान केलंस, अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी झाला, परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालं. परंतु देवबापा त्या ठिकाणी खरोखर ती स्वर्गीय शांती, तो स्वर्गीय शिस्तपणा आणि आज्ञाधारकपणा आणि सर्व गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस प्रभुदेवबापा खरोखर त्या स्वर्गीय पितेचं गौरव झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रभू, अनेक वेळा जरी आम्ही ह्या गोष्टी ऐकत असलो, अनेक वेळा प्रभू ह्या गोष्टी आमच्या कानावर पडत असल्या, तरी पण प्रभू प्रतिदिवशी तुझं वचन हे आम्हासाठी नवीन शिक्षण घेऊन येतं आणि ते शिक्षण प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरावं यासाठी प्रभुदेवबापा तू आम्हाला आव्हान करतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये प्रभू या वचनाप्रमाणे वागावं, वर्तावं आणि शिस्तीचं जीवन प्रभू आम्ही जगावं यासाठी लागणारी कृपा तू आम्हाला दे.
अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा संदेशाबद्दल रेव्हरंड अनुप वळवे यांचे देखील आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू, आज मंडळीच्या प्रार्थना विनंत्यामध्ये आमच्या संस्था आणि मंडळांच्या सेवेसंबंधी, कारभारासंबंधी प्रभू आमची नित्याची प्रार्थना आहे. आज देखील प्रभुदेवापा आम्ही या सर्व कामकाजाला आणि सेवेला, या मिनिस्ट्रीला प्रभू आम्ही तुझ्याजवळ आणतो आणि प्रभू त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, या सर्व सेवांद्वारे तू गौरविला जा, तू उंचविला जा आणि जे प्रभुदेवापा सत्य केवळ आणि केवळ ख्रिस्ती लोकांकडे तू दिलेलं आहेस आणि ते सत्य प्रगट करण्यासाठी लागणारा निर्धार, लागणारे शिस्त, चांगुलपणा, प्रीती तू आम्हाला दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आमच्या मंडळांच्या सेवा, ट्रस्टच्या सेवा तू आशीर्वादित कर. जे प्रभुदेवापा याचं पुढारपण करत आहे, डॉक्टर राजेश वळवी आणि त्यांचा सर्व गट प्रभुदेवापा, या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभुदेवापा, त्यांच्या प्रत्येक जीवनामध्ये प्रभुदेवापा तू तुझं सामर्थ्य प्रगट कर, तुझी दिशा त्यांना तू दे. शहाणपणाने, बुद्धीने आणि समंजसपणाने प्रभू या सर्व सेवा करण्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं चांगुलपणा आणि तुझी कृपा त्यांना तू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा, आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहे आणि ते तुझे लेकरं आहेत. प्रभुदेवापा, तुझ्यावर विश्वास ठेवणारे तुझे लोक आहेत आणि प्रभुदेवापा त्यांचं आयुष्य देखील तुझ्यापासून आहे आणि म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवापा, गेल्या वर्षभर त्यांचा तू सांभाळ केलेला आहे. संजय, यशवंत पंडित, छाया बलवंत सिंग ठाकूर, स्नेहा योहान साखरे आणि या सर्व प्रियजनांसाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गेल्या वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केलेला आहे, त्यांच्याबरोबर तू राहिलेला आहे. प्रभुदेवापा, त्यांच्या संगती तू राहिलेला आहे आणि प्रभू पुन्हा एकदा एक नवीन वर्ष त्यांना तू दिलेलं आहे. आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. या नवीन वर्षामध्ये लागणारा आनंद, लागणारं चांगुलपण त्यांना तू दे. त्यांनी जे काही निश्चय केलेले असतील, जे काही ठरवलेलं असेल त्याप्रमाणे घडावं, त्याप्रमाणे प्रभुदेवापा त्यांच्या जीवनात होत राहावं आणि प्रभू एक त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींची परिपूर्तता व्हावी. यासाठी प्रभू त्यांनी नित्य तुझी प्रार्थना करावी, तुझ्याबरोबर संबंध ठेवावे आणि शास्त्रवाचन, प्रार्थना याद्वारे प्रभुदेवापा त्यांच्या जीवनामध्ये एक स्वर्गीय आशीर्वाद आणि भौतिक आशीर्वाद हे त्यांना प्राप्त होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून प्रभुदेवापा, आम्ही या सर्व जणांना तुझ्या स्वाधीन करतो. हे वर्ष त्यांच्यासाठी सुखाचं, समृद्धीचं असं तू होऊ दे. आजच्या दिवशी प्रभुदेवापा पुन्हा एकदा आम्ही तुझ्या हातात पडतो. प्रभू, आमचा सांभाळ कर. आम्हाला लागणारं शहाणपण, बुद्धी आणि सर्व प्रकारचं चांगुलपण तू दे आणि प्रभू आमच्याद्वारे तू गौरविला जा आणि उंचाविला जा. येशू प्रभूच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमची ऋणी ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हास सो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. बाळासाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर, जे परदेशात शिकत आहेत आमचे विद्यार्थी त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी
उद्यासाठी सूचना, उद्याचं मनन सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम. सलाम.